प्रभू येशूच्या पवित्र नामामध्ये तुम्हा सर्वांना सलाम. स्ट्रीम्स इन द डेझर्ट मराठी डिवोशन सिरीज मध्ये मी पास्टर प्रशांत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आज आपण एक नवीन विषय प्रभूच्या वचनातून पाहणार आहोत आणि आजच्या विषयाचं शीर्षक आहे देव तुमचे अरण्य पाहतो. तर चला, देव बाप आज आम्हाला कोणत्या प्रकारे उत्तेजन त्याच्या वचनाच्या द्वारा देतो त्याकडे आज आपण पाहूया. निर्गम 3:7 मध्ये देवाचं वचन म्हणतं, परमेश्वर म्हणाला, मिस्र देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. त्यांच्या मुकद्दमाच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकलेला आहे. त्यांचे क्लेश मी जाणून आहे. जीवनात काही ऋतू असे येतात जे अरण्यासारखे वाटतात आणि अरण्य म्हणजे नेहमी वाळवंट आणि उष्णताच नव्हे. कधी कधी अरण्य म्हणजे आत्मिक कोरडेपणा, तुटलेले नाते, उत्तर न मिळालेल्या प्रार्थना, मानसिक थकवा किंवा आत्मिक कोरडेपणा हे देखील असू शकतात. तुम्ही चर्चमध्ये हसत येत असाल, पण मनात विचार येत असेल की देवा, तू खरंच मला पाहतोस का? अनेक विश्वासणारे देवाला तारणारा म्हणून ओळखतात, पण त्याला पुरवठा करणारा पिता, मेंढपाळ आणि विश्वासू देव म्हणून अनुभवत नाही. आज आपण जॉर्ज मुलर यांच्या जीवनातून बोध शिकणार आहोत. जॉर्ज मुलर हे इंग्लंडमधील एक महान सुवार्तिक व हजारो अनाथ मुलांची सेवा करणारे देवाचे सेवक होते. त्यांनी त्यांच्या सेवेमध्ये एक ठाम निर्णय घेतला होता की ते कधीही कोणाकडे मागणार नाहीत, तर प्रत्येक गरज प्रार्थनेतच देवापुढे मांडतील. एके सकाळी अनाथ आश्रमामध्ये काहीच अन्न नव्हते, ना भाकर होती, ना दूध होते, ना हे सगळं विकत घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे होते. शेकडो मुले नाश्त्यासाठी वाट पाहत होते. कल्पना करा किती मोठा तणाव त्या ठिकाणी असेल. कर्मचारी विचार करत असतील, आता काय, मुलांना काय खाऊ घालायचंय, आपण अपयशी ठरलो तर नाही ना? पण जॉर्ज मुलर यांनी आश्चर्यकारक गोष्ट केली. त्यांनी मुलांना जेवणाच्या टेबलावर बसवले. रिकामे ताट, रिकामे ग्लास त्यांच्या समोर वाढण्यात आले आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी प्रार्थना सुरू केली. ते म्हणाले, हे बापा, तू आम्हाला जे देणार आहेस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. जे मिळाले त्याबद्दल नाही, जे मिळणार होते त्याबद्दल तुला धन्यवाद. आणि हाच खरा विश्वास त्यांचा होता. काही क्षणात पहिली टकटक दरवाजावर ऐकू आली. एक बेकरीवाला ताजा ब्रेड घेऊन त्या ठिकाणी आला. तो म्हणाला, रात्रभर मला झोप लागली नाही. देवाने सांगितले की या मुलांसाठी ब्रेड बनव आणि तो जाऊन त्यांना दे. थोड्या वेळाने नंतर दुसरी एक टकटक दरवाजावर ऐकू आली. दूधवाल्याची गाडी अगदी अनाथालयासमोर बंद पडली होती. ते दूध खराब होऊ नये म्हणून त्याने सर्व दूध मुलांना दिले. आणि म्हणून अरण्य मेजवानीत बदलते, रिकामेपणा भरभराटीत बदलला गेला आणि समस्या ही साक्षीत बदलली गेली. आणि म्हणून यात आपण पहिली गोष्ट पाहूया. देव विश्वास भरायला रिकाम्या जागा वापरतो. ख्रिस्ती म्हणून आपल्याला रिकामे दिवस आवडत नाहीत, पण कधी कधी देव रिकामीपणा येऊ देतो जेणेकरून आपण पैशांवर, लोकांवर, भावनावर आणि स्वतःच्या सामर्थ्यावर भरोसा करणं थांबवू आणि देवावर अवलंबून राहू. जेव्हा घडे रिकामी होते तेव्हा तेल वाढले. जेव्हा अरण्य कोरडे होते तेव्हा मान्ना पडला. जेव्हा लाजर मेला होता तेव्हा पुनरुत्थान झाले. आणि म्हणून तुमची कमतरता देवाची मर्यादा नाही. खरा विश्वास तेथे सुरू होतो जिथे नियंत्रण संपते. दुसरी गोष्ट, विश्वास नेहमी उत्तर येण्याआधी धन्यवाद देत असतो. मुलर यांनी भाकर येण्याआधी देवाचे आभार मानले. म्हणजे विश्वास असे म्हणत नाही, आशीर्वाद मिळाला की मी स्तुती करीन, पण विश्वास म्हणतो, स्वर्गीय बापा, तू विश्वासू आहेस म्हणून मी आत्ताच तुझी स्तुती करतो. काही लोक भीतीने जास्त प्रार्थना करतात, परंतु विश्वासाने कमी असतात. ते म्हणतात, काहीच झाले नाही तर, परिस्थिती आणखीन वाईट झाली तर, देव मला विसरला तर. पण विश्वास विचारतो, देव आधीच काम करत असेल तर. मुलर प्रार्थना करत असताना देव बेकरीवाल्याला उठवत होता. देव दूधवाल्याची ही गाडी तिथे आणत होता. देव उत्तर तयार करत होता. तिसरी गोष्ट, अरण्य म्हणजे
देवाने सोडले असे नाही. इस्रायल लोकांना वाटले अरण्य म्हणजे देवाने सोडले तर नाही ना, पण अरण्यात दिवसा मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ होता. रोज मान्ना, खडकातून पाणी, न झिजणारे जोडे, जीर्ण न होणारे कपडे होते. कधी कधी देवाची उपस्थिती अरण्यात वेगळ्या प्रकारे दिसते. तुम्ही भरभराट अपेक्षित केली, देवाने रोजची भाकर दिली. तुम्ही वेग अपेक्षित केला, देवाने प्रक्रिया दिली. तुम्ही सुटका अपेक्षित केली, देवाने सामर्थ्य दिले. तुम्ही उत्तर अपेक्षित केलं, देवाने स्वतःला दिले. आणि म्हणून अरण्य ते ठिकाण नाही जिथे देव तुम्हाला सोडतो, पण अरण्य ते ठिकाण आहे जिथे देव तुम्हाला घडवतो. चौथी गोष्ट, समर्पण म्हणजे देवाच्या मार्गावर विश्वास ठेवणे. मुलं लोकांकडे मागू शकले असते, पण त्यांनी प्रतिष्ठा, तर्क, भीती सर्व देवाकडे सोपवले. अनेक जण म्हणतात, देवा पुरवठा कर, पण माझ्या पद्धतीने. समर्पण म्हणते, प्रभू मार्ग तू निवड, कारण स्त्रोत केवळ तूच आहेस. बेकरीवाला आणि दूधवाला अनपेक्षित होते, पण देव अनेकदा उत्तर तिथून पाठवतो जिथून आपण विचारही करू शकत नाही. पाचवी गोष्ट, तुमची परीक्षा इतरांसाठी आशीर्वाद ठरू शकते. त्या मुलांना फक्त नाश्ता मिळाला नाही, परंतु त्याबरोबर त्यांना एक धडा मिळाला की देव सत्य आहे, प्रार्थना कार्य करते, देव बाप पुरवठा करतो. तुमचा संघर्ष फक्त तुमच्यासाठी नाही, तुम्ही विश्वासू राहिला तर तुमच्या घराला विश्वास मिळेल, मंडळीला धैर्य मिळेल, तरुणांना प्रेरणा मिळेल, अविश्वासूंना देव दिसेल आणि तुमची वेदना कोणाच्या तरी संदेशात बदलेल. काही लोक देवापेक्षा चिंतेवर जास्त विश्वास ठेवतात, काही पैशांवर, काही प्रथम लोकांकडे धावतात आणि शेवटी देवाकडे. काही रिकाम्या काळात स्तुती न करतात, तक्रार करतात. आज देव बोलतो आहे, माझ्यावर पुन्हा विश्वास ठेव. त्या सकाळी टेबल रिकामी दिसत होते, पण स्वर्ग रिकामे नव्हता. कदाचित आज तुमचे टेबल रिकामे दिसत असतील. रिकाम्या संधी, रिकामे मन, रिकामी ताकद, रिकामे भवितव्य. पण जर तुम्ही ख्रिस्तामध्ये असाल तर स्वर्ग तुमच्यासाठी रिकामा नाही. देव पाहतो, देव ऐकतो, देव जाणतो, देव पुरवठा करतो. तर चला विश्वासाने प्रार्थना करूया. स्वर्गीय बापा, जे कोणी अरण्यातून जात आहेत त्यांची भीती तोड, त्यांचा अविश्वास तोड, त्यांचा स्वतःवरचा भरोसा तोड. रिकाम्या टेबला समोरही धन्यवाद देणारे त्यांना तू कर. अरण्य साक्षीत बदल, येशूच्या नावामध्ये. आमेन, आमेन, आमेन. देव बाप तुम्हाला या डिवोशनच्या द्वारा आशीर्वादित करू.